गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती आलाय। मुंबईतील गणेश मंडळांच्या बाप्पांचं वाजत गाजत आगमन सुरू आहे। बाप्पांचं रूप पाहण्यासाठी हजारो नागरिकांची गर्दी होते। लालबाग येथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी। पाहूया। आज संपूर्ण मुंबईमध्ये मंडळाच्या गणपतीचं आगमन झालेलं आहे। सध्या मी लालबागच्या रस्त्यावरती आहे। आपण पाहू शकता हा मलबार हिलचा गणपती आहे। आपण पाहू शकता सुंदर ही मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। पुढारीच्या प्रेक्षकांसाठी आणि प्रचंड बाप्पाला पाहण्यासाठी आपल्याला नागरिकांची ही गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। आपण पाहू शकता या ठिकाणी प्रचंड जे नागरिक आहेत त्या ठिकाणी बाप्पाचं आगमन पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर ढोल ताशाच्या गजरात मोठ्या आनंदात बाप्पाचं आगमन हे जोरात करण्याचं काम नाचण्याचं वाजत गाजत या ठिकाणी जे गणरायाचे भक्त आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। तसंच आपण पाहू शकता या ठिकाणी इतर जे मंडळ आहेत ते आपल्या बाप्पाला आपल्या मंडळ सभागृहात नेण्यासाठी या ठिकाणी वाजत गाजत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन श्रीकांतसह विपुल पाटील, पुढारी न्यूज, मुंबई। गणेशोत्सवाला अवघे 2 आठवडे उरलेत। अनेक कर्कश डीजेच्या वापरास आव्हान देत उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। हिंदू सण समारंभ असल्यावरच का केली जाते याचिका, असा गणपती उत्सव मंडळाने सवाल उपस्थित केलेला आहे। खेतवाडीतील गणेशोत्सव मंडळाशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी। गणेशोत्सव 2 आठवड्यावरती येऊन ठेपलेला असताना अनेक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणपती उत्सवाची लगबग सुरू आहे। अशातच आपण मुंबईतील खेतवाडीचा राजा या गणपती उत्सव मंडळात आहोत आणि या ठिकाणी पाहायचं झालं तर तयारी आहे ती अत्यंत जोरदार सुरू आहे। बाप्पाची मूर्ती घडवण्याचं काम सुरू आहे। त्याच प्रमाणात यावर्षीची थीम देखील अशाच प्रकारे आगळीवेगळी आहे। परंतु हाच उत्सव साजरा करत असताना दुसरीकडे मात्र हा उत्सव साजरा करण्यासाठी जो काही आनंद व्यक्त करण्यात येतो, मग तो डीजे असतील, त्यासोबत लेझर सिस्टीम असतील, हे वापरण्यावरती मात्र मुंबईतून एक जनहित याचिका आहे ती दाखल करण्यात आलेली आहे आणि याच्यावरती आपण गणपती मंडळांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेणार आहोत। गणपती उत्सव कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वजण या विषयी जात आहोत की सण हे साजरे झालेच पाहिजे। गणपती हा विद्येचा देवता आहे, तर विद्या ही संगीत आणि ढोल ताशे हे आलेच पाहिजे। चांगल्या जोशात आम्ही हा गणेशोत्सव साजरा करणार आहोत। खेतवाडी म्हणजे गणेश नगरी म्हणून ओळखली जाते, तरी गणपती हा मोठा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झालाच पाहिजे। तर डीजे वगैरे जे आहे ते एक आपल्या मर्यादेत ते वाजवले तर त्यावर काही हरकत नसली पाहिजे लोकांची, आणि माझ्या मते सर्वांनी हा आनंद उद्भवला पाहिजे। पुढच्या पिढीसाठी सुद्धा आम्ही काही चांगला संदेश देऊ इच्छितो, तर उत्सव हा साजरा झालाच पाहिजे। काय वाटतं, कोर्ट तुमच्या बाजूने निर्णय देईल? गणेशोत्सव मंडळ अनेक वर्षापासून सण उत्सव साजरा करत आलाय, कोर्टाकडून तुम्हाला या ठिकाणी दिलासा मिळेल का? काय वाटतं, कोर्ट तुमची बाजू घेईल? काय तरी वाटते कोर्ट थोडा निर्णय घेईल, कारण गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होतो। महाराष्ट्रामध्ये तर मोठ्या प्रमाणात साजरा होतो, तर कोर्टाचं काय ना काहीतरी ऍडजस्टमेंट करून आम्हाला थोडं तरी काय करून देईल। आणि राहिला डीजेचा तो आपण लिमिटमध्ये, जसे की वेळ असते की 11 नंतर सगळं बंद, 10 नंतर बंद, त्या वेळेपर्यंत केलं, साऊंड थोडा कमी गेलं तर ते व्यवस्थित पार पाडेल। व्हिडिओ कुणाल तांबेसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।